आचार्याची एकूण 190 वचनं आपल्या या आधी झालेली आहेत. शेवटचं वचन होतं की बटिका येत हासता ही लटिकेनं बोलीजे हो. म्हणजे स्वामी सांगतात सहजपणे मस्करीमध्ये उगाच म्हणून असं सुद्धा खोटं बोलू नये. त्याआधीचं वचन होतं की सत्याग्रह व्हावं, म्हणजे जे आपण मागतो आहे ते आपण खरं बोलून मागितलं पाहिजे. जे पाहिजे, जेवढं पाहिजे, जितकं पाहिजे. स्वामी सांगतात की आपण्या लागे तेची मागिले की, इतर गोष्टी मागत बसण्यापेक्षा तुम्हाला जे आवश्यक आहे ते मागा. म्हणजे मागताना सुद्धा सत्य अर्जव असणं खूप गरजेचं आहे. आणि कुठल्याही बाबतीमध्ये खोटं बोलू नका असं सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे. आता आचार्याची एकूण जेवढी काही वचनं सांगितलेली आहेत, 190 वचनं आता समजा आतापर्यंत झालेली आहेत, तर या 190 वचनामध्ये स्वामींनी कुठे त्याग वाक्य सांगितलेलं आहे, स्मरण वाक्य सांगितलेलं आहे, वैराग्य दंडिकेची वचनं आहेत, दीक्षेची वचनं आहेत. हा सगळा जो काही आचार स्वामींनी सांगून ठेवलेला आहे जीवाला, हा जर का आचार एखाद्या जीवाने मनपूर्वक, आवडीपूर्वक आणि ईश्वर खावणीपूर्वक जर का तो आचार केला तर त्याचा जीवाला काय लाभ होतो, त्याच्यामुळे काय होतं. स्वामी सांगतात तुमते महारोग न बधती. तुमते म्हणजे अनुसरलेला जो पुरुष आहे, ईश्वर साधक आचरणवंत, अशा पुरुषाला महारोग म्हणजे मोठे मोठे जे आजार आहेत ते न बदती. म्हणजे लहान सहान त्याला ताप येणं, हे ते सर्दी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या होणार आहेत, परंतु मोठा जो आजार आहे महारोग, म्हणजे महारोग असं बहुतांश कुष्ठरोगाला म्हटलं जातं, म्हणतात. तर अशा पद्धतीचे जे आजार आहेत ते होणार नाहीत. म्हणजे जीवाने सुद्धा काय केलं पाहिजे, त्या पद्धतीने आपली जी काही प्रकृती आहे ती प्रकृती सांभाळली पाहिजे. आता महारोग जे आहेत ते 3 प्रकारे उद्भवतात. एक तर प्रकृती संबंधित असतात, म्हणजे जे आपण मुळामध्ये या लेपामध्ये जोडून ठेवलेले आहेत, हे लेप जे आपण अर्जन केलेलं आहे त्याच्यामध्ये समजा आपण तो जोडलेला आहे, किंवा मग दुसरा अप्रयत्नाने आपण तो जोडून घेतलेला आहे. म्हणजे एखादा आजार आपल्याला नसतो, परंतु आपण काय करतो, अशा पद्धतीने आपण आहार करतो, अशा पद्धतीने आपला विहार असतो आणि अत्यावश्यक पेक्षा आवश्यक नसताना सुद्धा आपण त्या पद्धतीने वागतो आणि आपण तो स्वतःला आजार लावून घेतो. थोडक्यात म्हणजे समजा तुम्ही थंड पाणी आहे, काही काही लोक एकदम फ्रीजरमधलं पाणी काढून पितात, त्याच्यामुळे गळ्याचा नसलेला आजार आपण काय करतो, लावून घेतो. किंवा समजा एखाद्या वेळेस अधिकच प्रमाणामध्ये तिखट तेलकट खाणं, मग एखाद्याला ॲसिडिटी नसेल तर त्याला ती ॲसिडिटी उद्भवते. म्हणजे अप्रयत्नपूर्वक, कुणाला तुमचा शुगर आहे त्याला सांगितलेलं आहे की बाबा गोड खायचं नाही, आणि तरी पण तो अति प्रमाणामध्ये गोड खातोय आणि मग त्याला जे आजार उत्पन्न होतो त्याला म्हणतात अप्रयत्न. म्हणजे स्वतःच्या अप्रयत्नातनं ते आजार जो आहे तो आपण लावून घेतलेला आहे. हे झाले 2 प्रकार झाले. हे 2 प्रकार आपण बघितलेत. एक लेपिक जे आपण आधीच जोडलेलं आहे, आणि अप्रयत्न म्हणजे ते इथे येऊन आपण ते जोडलेलं आहे. आणि एक पूर्वक्षोभ, प्रसवादी दोषास्तव जे काही लागतं ते, म्हणजे आधीच्या काळामध्ये किंवा आत्ताच्या याच्यामध्ये काही क्षोभ जोडून घेतला, एखादा प्रसव किंवा पूर्व काळातला एखादा प्रसव असेल तो आता इथे उद्भवणं, तो काही लेपा संबंधित नसतो तसा, परंतु तो मागील जर का असेल तर जर का तो इथे उद्भवणार. तर विकल्प दोष आहे, विकल्प दोष इथे उद्भवतो
किंवा विकार दोष असेल, हिंसा दोष असेल, तो मागे केलेला असेल आणि त्याचं प्रायश्चित केलेलं नसेल, तो प्रसवरूपी दोष या ठिकाणी या देहामध्ये उद्भवू शकतो. आणि या 3 प्रकारात महारोग उद्भवू शकतो. तर स्वामींनी सांगितलं, जर का तुम्ही अनुसरण घेतलेलं असेल तर मग ते उद्भवणार नाही. जरी उद्भवला तरी परमेश्वर काय करतील, त्यांच्या त्या विधिरूप क्रियेच्या माध्यमातून त्या दोषाची किंवा त्या आजाराची म्हणा, ती जी एक त्याचा जो काही रोष असेल त्या आजाराचा, तो कमी करतील परमेश्वर. कमी प्रमाणामध्ये ते होईल, दुःख कमी होईल. कारण की प्रारब्ध भोगेक्षय सांगितलेलं आहे स्वामींनी. त्यातल्या त्यामध्ये पण दैवत्वा भोग आहे, कर्मत्वा भोग नाही आहे. हे जे काही पुढे सांगितलेले आहेत, या वचनाच्या आधाराने महारोग म्हणजे काही आजार समजा उद्भवणारच नाहीत आणि उद्भवलं तरी परमेश्वर त्यामध्ये सहाय्य करते. आता हे बघितलं आपण की देहासंबंधित बघितलेलं आहे. आपण सरळ सरळ आता हा वचन जो आहे तो देहाच्या त्या आजारासंदर्भामध्ये आपण बघितलेला आहे की देहाला आजार उद्भवणार नाही. अर्थातच देहाला आजार उत्पन्न झाल्यानंतर जीवाला त्याचा त्रास होतोच, परंतु परमेश्वराचं संपूर्ण जे लक्ष आहे ते देहाकडे नसून जीवाकडे आहे. हे एक देह दिजोकी असं स्वामींनी सांगितलं नाही, जन्म दिजोका, म्हणजे एक जन्म द्या, जन्म जीवित परमेश्वराची द्यावे. अशा पद्धतीचे वचन जे आहेत ते आम्हाला काय सांगतात की परमेश्वराचं लक्ष त्या जीवाकडे आहे. आपण म्हणतो की तमामध्ये सगळे जीव होते, त्यावेळीच परमेश्वराने जीवाकडे पाहिलं आणि जीवाला आनंद द्यावा, जीवाचा उद्धार करावा, जीवाला मोक्षप्राप्ती द्यावी. कुणाला? जीवाला. म्हणजे परमेश्वराचं पूर्ण लक्ष जीवाला आहे. मग या ठिकाणी स्वामी जे म्हणतात की तुमचे महारोग न बदती, थोडं मी चिंतन केलेलं आहे वेगळं, तुमचे महारोग न बदती. आता लगेच आपण प्रश्न करतो की काही लोकांना काही आजार आपल्याला बघायला मिळतात पंथामध्ये पण. असा काही प्रश्न मला कोणीतरी केला की बाबा असा तर आजार बघायला मिळतो, मग महारोग न बदती असं कसं काय? मग हे वचन आणि ते आजार. तर मग थोडं मी माझ्या पद्धतीने सांगितलं की तुमचे महारोग न बदती म्हणजे इथे सरळ जीवाला उद्देशून आहे, देहाला उद्देशून नाही आहे. आता जीवाला मुख्यत्वे जे काही महारोग म्हणजे काय असेल, एकदा महारोग समजा झाला तर तो माणूस आयुष्यातनं जातो. तसं जीवाला जर का म्हणजे देहाला महारोग झाला तर तो आयुष्यातनं जातो, पण जीवाला महारोग झाला तर तो महानुभाव पंथातनं किंवा ईश्वर धर्मातनं तो जाऊ शकतो. मग तो महारोग तो कुठला? विकल्प हा जो काही महारोग आहे, देवतेला शरण जाणे हा काही जो महारोग आहे, तो महारोग जो आहे तो उद्भवणार नाही. जर का ती व्यक्ती, जसं आपण दायंबांच्या बाबतीमध्ये बघतो, दायंबांना स्वामी सांगतात की तुमच्या हातामध्ये शंख तुळशी आहेत, म्हणजे विकल्पाला जाणार आहे तुम्ही. त्यांनी काही विनंती केली नाही स्वामींना. विनंती केली असती तर स्वामींनी त्यांना तो जो काही महारोगच आहे एक प्रकारचा देवतेला शरण जाणे, तो त्यांनी लक्षात घेतला नाही आणि ते शेवटी विकल्पाला शरण गेलं. परंतु अपोलोच्या बाबतीमध्ये पण स्वामींनी महादाईसांना सांगितलेलं होतं की हे तुम्हाला आत्ता दिसतात, आमच्यासोबत उठतात बघतात, त्यांना आनंद वाटला, बरं वाटलं, आपला भाऊ पण धर्माला लागला. पण स्वामी म्हणतात हा शेवटच्या काळामध्ये हा देवतेला शरण जाणार आहे, म्हणजे येतीचा राहणार नाही आहे. आणि त्यावेळेस महादाईसांनी लगेच स्वामींना विनंती केली की नाही ना देवा, म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये असं होता कामा नये, तो पण ईश्वर धर्मालाच राहायला पाहिजे, लागला पाहिजे. स्वामी म्हणतात शेवटी होईल, म्हणजे शेवट तो परत या आपल्या अनुसरण विभागाकडे तो येईल. आणि मग जेव्हा केव्हा महादाईचा भिक्षेच्या निमित्ताने तिथून जात होते आणि मग त्यांना आठवलं स्वामींचं वचन वाक्य, आणि म्हणून ते त्या भावाच्या घरी गेल्या. तर तिथे सगळं देव पूजापट म्हणजे देवतेचं सगळं पूजापट सगळं तिथे मांडलेला होता. महादाईचं एकदम आतमध्ये जाऊन सगळं ते देवतेचं पूजन बघितलं आणि एकदम श्री चक्रधरा म्हणून बाहेर आल्या. ते महादाईकांनी जे श्री चक्रधरा म्हटलं ते त्यांनी ऐकलं अपोलोनी.
त्यांच्या कानावर ते श्री स्वामींचं नाव पडलं आणि लगेच त्यांना उपरती आली, उजळता आली आणि ते महादायिकांसोबत भटोबासांकडे आले आणि अनुसरले. म्हणजे जर का परमेश्वर कृपादृष्टी सहाय्य जर का आपल्यावर असेल किंवा आपण नियमितपणे परमेश्वराला आम्ही धर्मापासून जाऊ अशा कुठल्याही प्रकारचे महारोगादी दोष आमच्याकडनं होऊ नये असं जर का आपण देवाला विनंती केली तर निश्चितच परमेश्वर आपल्याविषयी विचार करतील. उद्या जर का एखाद्या वेळेस आपला प्रसव जरी असेल, आपला क्षोभ जरी आपण जोडलेला असेल, विकल्प घडावा असा काही, तरी पण परमेश्वर त्याची व्यवस्था करतील आणि आपल्याला तिकडे जाऊ देणार नाही. म्हणजे आपली विनंती जी आहे ती विनंती सुद्धा परमेश्वर काय करतात, उपयोगी लावतात. आणि म्हणूनच प्रत्येक जीवाने सकाळ दुपार संध्याकाळ परमेश्वराला सदोनित विनंती केली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर काही वाईट घडू नये आमच्या हातून, कुणाचं मन दुखवेल, कोणाला काय हिंसाजनक काही गोष्टी घडतील वगैरे असं काही होऊ नये म्हणून विनंती करायची असते. आणि संध्याकाळी झोपताना कळत नकळत जे काही दोष घडलेले आहेत त्या दोषांविषयी क्षमा मागण्यासाठी आणि पुन्हा उद्यापासून तसं न वागण्यासाठी ही एक प्रार्थना आपण तुमचीच तुमच्या शब्दामध्ये तुम्ही बोलायची असते. ते असं काही कोणाकडे लिहून वगैरे काही मागू नका. लिहून मागितली की मग काय होतं, ते फक्त वाचन होतं, ते मनापासून ते बोलल्या जात नाही. तुम्हाला स्वतःला जाणीव पाहिजे त्या दोषांची आणि मग तुम्ही स्वतः तुमच्या शब्दामध्ये ते बोललं पाहिजे. तर मग ती प्रार्थना जी असते ती एकदम जी काही खरी प्रार्थना आपण बोलतो ती मनापासून असलेली ती प्रार्थना आपली बोलल्या जाते परमेश्वराकडे. आणि म्हणून अशा पद्धतीचा जो दोष आहे तो मग त्या जीवाला उद्भवत नाही. जो अनुसरलेला पुरुष आहे, जो धर्मावर पुरुष आहे, जो सावध आहे. कधी कधी असं पण होऊ शकतं की एखादा अनुसरलेला पुरुष आहे तो सुद्धा देवतेला शरण जाऊ शकतो, की अनुसरण भंगू शकतं त्यांचं, कारण की ते आपल्या आचरणामध्ये सावध नाही आहेत, त्याच्यामुळे ते होतं. जर का सावध आहे आणि जरी तुमचा प्रसव क्षोभ असेल तरी कदाचित इतरांच्या शुभचिंतनामुळे तो दोष टळू पण शकतो. म्हणून ज्ञाता विरक्ताचा संघ स्वामींनी का सांगितलेला आहे की कारण त्यांना जरी लक्षात आलं की बाबा यांचं थोडं दोषजनक आचरण चालू आहे तर ते लगेच तुम्हाला वेळीच सावध करतात, वेळीच काहीतरी स्मरण वगैरे आदी विधी सांगतात आणि मग तो दोष जाऊ शकतो. परंतु छर्दोबा नामे आपण व्यक्ती बघितले, स्वामींच्या श्रीमुखाने त्यांना ज्ञान झालेलं होतं आणि इतके कट्टर आचरणवंत होते, कट्टर, की एकदा भिक्षा मिळाली नाही आणि मग रस्त्याने चाललेले भिक्षा मिळाली नाही आज, तर तिथे एका श्वानाने वमन केलेलं होतं. त्यांना वाटलं हे सहाय्य झालं, देवाने हे मिळवून दिलेलं आहे आणि त्यांनी ते श्वानाने वमन केलेलं अन्न त्यांनी ग्रहण केलं. एवढी पराकोटीची विरक्तता होती, परंतु तरी पण ते धर्मापासून गेले का? कारण की स्वामींनी न सांगितलेला आचार त्यांनी केला. ही एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का. आपण प्रवचनातनं का सांगतो नेहमी की बाबा देवाने सांगितलेलंच करा, देवाने नाही सांगितलेल्या गोष्टी नका करत बसू आणि त्याच्यात तुमचा वेळ घालवू नका. का सांगतो असं? कारण ते छर्दोबाचं उदाहरण आहे. त्यांनी काय केलं, अधिकारापेक्षा अधिक आचार करून टाकला त्यांनी आणि जो विहित सुद्धा नाही आहे. स्वामींनी एवढं सांगितलेलं नाही, श्रुतपृष्ठ चुकवावे असं सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे. आपण आचरण करताना सगळ्या गोष्टी अशा काटेकोरपणे बघून मग ते आचरण केलं पाहिजे. असं नाही की वचन वाचलं आपल्या मनाने आचरण सुरू केलं, असं नाही. ज्ञाता विरक्ताचा संघ हा त्यासाठीच आहे. आचरण करत असताना त्या कशा पद्धतीने तो केला गेला पाहिजे याचे ते निरीक्षक परीक्षक त्यांच्या अधीनत्वाखाली आपल्याला ते आचरण करायचं आहे, त्याचे जे तज्ज्ञ आहेत. आणि म्हणून उगाचच आपण न सांगितलेला आचार, न सांगितलेला विधी तो करायचा नाही. किती आपल्याकडे वेळ तर आहेच आहे, आपण काही ना काही विधी करणारच आहोत. मग तो जर का विधी देवाने सांगितलेलाच केला तर बिघडतं काय? का उगाच आपण नको ते विधी आपण करत बसतो? तर हे जे आहे हा एक वेगळा विषय आहे. कसा? एक ज्ञानी व्यक्ती आहे
त्या ज्ञानी व्यक्तीला स्वामी सांगतात की तुमचे महारोग न वदती, महारोग म्हणजे हे असे. जे देवाने नाही सांगितलं त्या गोष्टी आपल्यामध्ये कधी उद्भवणारच नाही. देवाने न सांगितलेल्या गोष्टी उद्भवणं हा एक महारोग आहे. म्हणून स्वामी सांगतात की तुमचे म्हणजे कोणाला? ज्ञानी व्यक्ती जो आहे, ज्याला ज्ञान आहे, ज्याला ज्ञान नाही आहे, जो अर्धवट आहे, त्याला वेगवेगळ्या काय 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 गोष्टी सुचत राहतात आणि तो वेगवेगळंच काहीतरी करत राहतो. त्यांना जरी सांगितलं बाबा हे धर्मामध्ये बसत नाही, म्हणण्याची दृष्टांते, ती व्यक्ती म्हणते ना माझे बापे सांगितले, म्हणजे आमच्या बापाने असंच सांगितलं, आम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं ते असंच सांगितलं, हेच बरोबर आहे, आम्ही वर्षानुवर्ष हेच करत आलेलो आहे. हे काय आहे? हे महारोग आहेत सगळे. आता हे एखादा जो आजार असतो समजा, त्याला महारोग का म्हणतात त्या कुष्ठाला? कारण की तो नीट होत नाही. एकदा जर का तो वाढीस लागला की मग नंतर तो नीट होत नाही. तो तुम्ही फक्त काय करू शकता? त्याला नियंत्रणात आणू शकता, परंतु त्याला तुम्ही पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. म्हणजे याला म्हणतात. तसं जर का अन्यथा ज्ञान जे असतं ना, अन्यथा ज्ञान अशा प्रकारचं असतं की तुम्ही जर का त्याला यथार्थ ज्ञान सांगितलं तर यथार्थ ज्ञानाला तो माणूस मानत नाही. तो म्हणतो हे नाही नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर आहे. त्याला जर सांगितलं हे वचनाचं प्रमाण आहे याला, तो म्हणतो नाही नाही, पण आम्ही आधीपासून हेच करत आलेलो आहोत. अहो पण लीळेमध्ये असं आलेलं आहे, नाही परंपरेमध्ये असं आलेलं आहे. आता काय खरं मानायचं? श्रीमुखाने सांगितलेलं ते खरं मानायचं की परंपरेमध्ये आलेले ते खरं मानायचं? काय मानायचं खरं नेमकं? हे सुद्धा काय आहे? हे एक प्रकारचं महारोग आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? तुमचे महारोग न बदती असं वाटत असेल तर तुम्हाला काय करावं? यथार्थ ज्ञान काढावं लागेल, त्या ज्ञानावर चिंतन करावं लागेल. ज्ञान म्हणजे नुसतं पाठांतर ज्ञान नाही बरं का. जे प्रश्न विचारले त्याची लगेच उत्तर माहिती आहेत म्हणजे ती व्यक्ती ज्ञानी असं नसतं. ते फक्त पाठांतर केलेल्या गोष्टी आहेत, येतं, परंतु त्या ज्ञानानुसार एक चालणं जे आहे, जे ज्ञानानुसार जगणं आहे, ती गोष्ट आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण काय केलं पाहिजे? एखादं वचन घेतलं पाहिजे आणि ह्या वचनातलं आपल्याकडे आहे का निरीक्षण केलं पाहिजे. आपण कपड्यांच्या दुकानात जातो, कपडे बघतो, मग आपण काय बघतो? नको नको, हा कलर माझ्याकडे आहे, किंवा हा रंग माझ्याकडे नाही आहे, ही डिझाईन माझ्याकडे नाही आहे, हे असं बनवायचं आहे. तसं एखादं वचन घेतल्यानंतर त्या वचनामध्ये काय रंग आहे, काय त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्या वचनामध्ये, जी आपल्याकडे नाही आहे, बघा तपासून. त्या वचनामध्ये सांगितले की एक हसताही लटिकेनं बोली जे हो, खोटं बोलू नका. म्हणजे एखादं वाक्य तुम्हाला स्वतःचं खोटं आहे आणि ते खरं करून दाखवायचं आहे, आणि म्हणून आपण काय करतो? लीळाच बदलून सांगतो. कधी कधी असं आहे की नाही नाही, या लीळेमध्ये असं आहे, नाही नाही ही लीळा अशी आहे, नाही 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 मी ऐकलेली लीळा अशी आहे. तुम्ही ऐकलेली लीळा काही असो त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. लीळा चरित्रामध्ये ती लीळा कशी आहे ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर का तुमचं खरं करण्यासाठी ती लीळा गोल करून अशी सादर करत असाल आणि म्हणत असाल की देवाने सांगितलंय, देवाला सगळं चालतं, तर हे काय आहे? हा महारोग आहे. हा कधी संपणार नाही, कारण की अन्यथा ज्ञानाचं सगळी जोड आहे त्याला. म्हणून आपल्याकडे काय असलं पाहिजे? ज्ञान असलं पाहिजे, आणि ज्ञान हे वचनाच्यातनं किंवा लीळेच्या माध्यमातून मिळतं, आणि ती लीळा, ती वचन कसं आहे त्यानुसारच आपण काय केलं पाहिजे? तो अर्थ त्या वचनातनं घेतला पाहिजे, आपल्यामध्ये उतरवला पाहिजे. त्याला म्हणतात यथार्थ ज्ञान. नाहीतर मग आपण आपल्या पद्धतीने खूप काही ज्ञान निर्माण करू शकतो आपल्या मनाचं, आपल्या सोयीचं, पण आपल्या सोयीचं ज्ञान कधी निर्माण करायचं नाही. म्हणजे कधीतरी कुठेतरी खोटं बोलायचं आणि मग म्हणायचं की नाही काय नाही चालतं, देव माफ करतं, मी देवाकडे माफी मागून घेईन. हे म्हणजे काय आहे? आपल्या चुकीला चूक न मानता त्याच्यावर पूर्णपणे त्याला सुरक्षित करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे महारोग आहेत ते आपल्याला लागू देऊ नका. कधीही जर का तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही करताय आणि तुम्हाला जर का कोणी सांगितलं की बाबा हे अयोग्य आहे, अशा पद्धतीने हे केलं पाहिजे,
म्हणजे जर का तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा कलश ठेवायची काही गरज नाही, आपण ठेवतो ना तांब्या, त्याच्यात पानं, का ठेवायचा कलश? पुढे लीळाचरित्रात आला का कलश ठेवणं? नाही आला कुठे, तरी पण आपण ठेवायचा. मग जर का म्हटलं आता काय आपलं घरगुती काहीतरी पारायण आहे, घरगुती हे आहे, नाही नाही आता आमचा तो मार्गशीर्ष महिना लागलाय तर मग महिनाभर कलश ठेवा. कुठे का ठेवायचा? नाही ठेवायचा, शुभ असतो बरं का तो तांब्याचा कलश ठेवणं हा कुठल्या दृष्टीने शुभ असतो सांगा बरं? तुम्ही जी गाठी करता त्याच्यापेक्षा शुभ आहे का तो? तुम्ही देवाला दंडवत घालता त्याच्यापेक्षा शुभ आहे का तो? तुमच्याकडे जे विशेष आहेत त्याच्यापेक्षा शुभ आहे का तो? या सगळ्या अतिशुभ गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध असताना परत कलश तांब्याचं शुभत्व आलं कुठून? त्याला काही ईश्वरीचा संबंध नाही, काय नाहीये. जर का ईश्वराच्या संबंधित तो जर का ती गोष्ट नाहीये ना, तर त्याच्यामध्ये शुभपणा त्याच्यामुळे येणं हे कदापि शक्य नाहीये. परंतु काय आहे, नाही ठेवायचं असतं, चांगला असतो. हे काय झालं, एका ठिकाणी आम्ही गेलो याला पंचावताराला, ते म्हणाले की इथे ते गुलाल टाकायचं. मी म्हटलं काही गुलाल टाकायची काही गरज नाहीये, तुम्हाला देवाला बोलायचं ते गुलाल टाकून येणार नाहीये. पंचावताराला तुम्हाला स्मरण करावं लागेल चांगलं, तर देव येतील इथे. धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्था, पंचावतार प्रसंगी सर्वत्र अवस्थान असं स्वामींनी सांगितलेलं नाहीये. म्हणजे झाले ना दोन गोष्टी. आता तुम्ही ज्या ठिकाणी पंचावतार ठेवता त्या ठिकाणी धर्मवार्ता करा, त्या ठिकाणी निरूपण ठेवा, लीळा वाचन ठेवा, सूत्रपाठाचं वाचन ठेवा. नक्कीच स्वामी तिथे येणार. तुम्हाला तिथे स्वामींची वेगळी काही विनंती करायची गरज नाही. स्वामींनी सांगितलंय की आम्ही अशा पद्धतीने केलं तर आम्ही येणार आहोत असं सांगून टाकलेलं आहे. आपलं काम काय आहे, आपण आज्ञेमध्ये राहायचं आणि त्या ठिकाणी स्मरण असेल, त्या ठिकाणी वचन वाचन असेल, लीळा वाचन असेल, प्रवचन निरूपण असेल, हे सगळ्या गोष्टी जर का आपण केल्या तर नक्कीच तिथे परमेश्वर उपस्थित होतात म्हणजे होतात. परंतु त्यांनी सांगितलं नाही आम्हाला ते गुलाल टाका, आम्ही टाकतोच ते. म्हटलं टाका. म्हणजे देवाने काय सांगितलेलं आहे तो भाग गुंडाळून ठेवायचा आणि मग आपण आपल्या मनाने ते सुरू करून द्यायचं. कुठे आलं आता गुलाल टाकाने वगैरे येते, अन्यथा काय आणतो कुठून आपण, हे कशासाठी आणतो? आणि एवढ्या जिद्दीने आपण तेच करायचं आणि तसंच करायचं आणि तसंच करतात आणि परंपरेत असं झालेलं आहे. हे कशासाठी? म्हणून आपण हे सगळा महारोग आहे हा. स्वामी सांगतात तुमचे महारोग न बधती, म्हणजे ज्ञानी आला, म्हणजे ज्यांना ह्या गोष्टी बधतात. विधी भावातीत अनुष्ठान सांगितलेलं आहे, तिथे आपण हे गुलालाचा विधी कुठून आणलेला आहे, अवांतर हा देव जाणे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कुठल्याही प्रकारचे महारोग आपल्याला बधू नयेत. महादायिकांनी ती विनंती केली अपोलोंसाठी आणि ते वाचले, अनुसरण झालं त्यांचं. परंतु आपल्यासाठी विनंती कोण करणार आहे? आपल्यासाठी आपल्या स्वतःलाच विनंती करावी लागणार आहे. कोणी आपले शुभचिंतक असतील ते तर करतीलच, परंतु तुम्ही तुमच्यासाठी विनंती केली पाहिजे की आम्हाला हे अशा प्रकारचे कुठलेही महारोग लागले नाही पाहिजे. ती वचनाला सुद्धा खोटं ठरवते. म्हणजे हा किती मोठा महारोग आहे. हा महारोग आपल्याला बदला नाही पाहिजे आणि ज्ञानीला तो कधीच बाधत नाही, त्याचा त्रास कधीच होत नाही, असं या वचनातनं स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता या वचनामध्ये सांगितलं महारोग न बधती, म्हणजे शारीरिक आजार वगैरे बाधल्या जात नाही. परंतु जर करता महारोग न बधती परंतु साने साने बधती, म्हणजे काय, सर्दी पडसं वगैरे प्रकृती संबंधित, वातावरणासंबंधित. आता समजा एकदम थंड वातावरण झालं, तापमान एकदमच कमी झालं तर काय होणार, थंडी लागेल. तापमान एकदम वाढलं तर उष्णता वाढेल, त्याचा त्रास होऊ शकतो, थंडीचा त्रास होऊ शकतो. असे प्रकृती म्हणजे या वातावरणासंबंधित जे काही त्रास व्हायचे ते होतात, किंवा प्रकृती संबंधित जे साने साने जे आजार आहेत ते तर होणारच आहेत. मग असं, कारण की स्वामींनी सांगितलं प्रारब्ध भोगेक्ष ते भोगावे लागणारच आहेत. मग जर करता असे जर काय साने साने जर का आजार जर का काय उद्भवले, मग कसं करावं? मग आपण हे करायचं का,
ट्रस्ट उत्पन्न करून घ्यायचा का स्वतःला ना? स्वामी सांगतात तुम्ही महात्मे किंगा तुम्ही सकळ ही भोगे निमानावे की. म्हणजे सिन्नर या ठिकाणी पट्टीशाळेच्या इथे डखले आणि स्वामी खेळ सुरू होता, शिवाशिवीचा पाठशिवणीचा खेळ. आणि त्याच्यामध्ये त्या डखल्यांचं काय झालं की पाय जो आहे ते पडल्यामुळे त्यांचा पाय आवटळला जातो आणि त्यानंतर पाय मुरगळला जातो, चालता येईना, पाय खाली टेकवता येईना. मग खेळ थांबवला गेला. ते आपले त्यांचं जे बिढार ज्या ठिकाणी होतं ते तिथे गेले. स्वामींचं चौकाच्या वाड्यामध्ये स्वामींचं अवस्थान आहे. स्वामी तिथे आले. संध्याकाळचा पूजा अवसर झाला, पण ते काही डखले स्वामींच्या पूजा अवसराला आले नाही, कारण त्यांचा पाय चालवत नव्हतं, त्यांना दुखत होता पाय पुष्कळ आणि त्यांची रडारड सुरू होती. त्याच्यानंतर मग सकाळचा पूजा अवसर झाला, तरी पण ते काही स्वामींच्या त्या पूजा अवसराला आले नाहीत. मग स्वामी स्वतः गेले. त्यांचं तिकडे चालू होतं की बघा स्वामींनी स्वतःही बघायला आले नाही, मला कोणाला बघायला पाठवलं ना, काय नाही, माझा पाय एवढा हे झाला ते झालं वगैरे, त्यांचं ते रडगाणं सुरू होतं. स्वामी त्यांना भेटायला गेले तेव्हा स्वामींना ते म्हणतात, हे काय देवा, मी तुमच्या रुसला आहे, मी तुमच्याशी बोलणार नाही. ते उगाचच आपलं पडले तुम्ही, लागलं तुम्हाला, भोग तुमचा आहे आणि बोलणार कोणाची नाही, देवाशी. आपल्याला ताप येतो, कशासाठी येतो? कारण आपण उन्हातानात फिरलो, आपण थंड काही खाल्लं, आपण ते जोडलेलं आहे. आपण बघितलं ना, आता लेपिक आपण जोडून ठेवलंय, प्रसवरूप जोडून ठेवलंय, शोभरूप जोडून ठेवलेलं आहे, अप्रयत्नाने जोडलेलं आहे. आणि बोलायचं कोणाशी नाही, देवाचा काही दोष आहे त्याच्यामध्ये? आपण हे सगळे दोष आपण जोडून घेतलेले आहेत. आणि मग स्वामींना ते म्हणतात की मी तुमच्याशी बोलणार नाही, कारण की तुम्ही मला बघायला आले नाही आणि तुम्ही कोणाला पडताळण्यासाठी पण पाठवलं नाही, मी रुसलेलो आहे. स्वामी त्यांना म्हणतात, तुम्ही महात्मे किंगा तुम्ही सकळ भोगे निमानावे की. तुम्ही महात्मे आहात, तुम्ही काय केलं पाहिजे? सकळ भोग जे आहेत, सकळ जे काय तुमचं दुखणं आहे, आजार आहे वगैरे, याचं उगाच प्रदर्शन मांडून बसायचं नाही. प्रदर्शन कसलं मांडतात माहिती आहे? ज्या गोष्टी विकायच्या असतात, जे कोणी घेऊ शकतं, जो कोणी त्याची प्रशंसा करू शकतो, अशाच गोष्टीचं प्रदर्शन मांडलं जातं. तुम्ही दुःखाचं प्रदर्शन मांडलं तर लोक म्हणतील का, वा वा छान आहे बरं का तुमचं दुःख, असं म्हणतील का? प्रदर्शन नेहमी अशा गोष्टीचं मांडलं जातं जे चांगलं आहे. तुमच्याकडे जे चांगलं आहे त्याचे प्रदर्शन मांडा, किंवा जे गुणवत्ता आहे तुम्ही ती दाखवा लोकांना. दोषवंतपणा जो आहे तो दाखवू नका. किंवा जो काही भोग आहे, जे काही दुःख आहे ते काय आपल्याला प्रकृती ते जोडलेलंच आहे आपण, त्याच्यामुळे त्याचा तो भोग आहे तो आपल्याला भोगायचाच आहे. तो उगत याला त्याला दाखवून त्याचं काय होणार आहे का? आपण जर का दवाखान्यात आजारी पडलो, समजा ॲडमिट झालो, आणि जर का लोक भेटायला नाही आले तर आपल्याला राग असतो बरं का त्याचा. बघा मला भेटायला नाही आले, मी एवढी आजारी होते पण मला भेटायला नाही आले तुम्ही. म्हणजे आपण ते लक्षात ठेवतो. आता तुम्ही काय आहात? आजारी आहात. तुम्ही कशासाठी ॲडमिट झाले? उपचारासाठी. मग त्या ठिकाणी उपचार झाला पाहिजे. म्हणजे आम्ही वांबोरीला असताना मामांना एकदा ॲडमिट केलेलं होतं आणि आम्हाला आश्रमातल्या लोकांना सुद्धा माहीत नव्हतं की ॲडमिट केलं, कोणालाच नाही माहिती. आणि नंतर मग बाकीच्या लोकांना पण, मामाजींच्या जवळचे लोक पण होते काही मोठे समजा, ते मग त्यांना माहिती पडलं. मग ते म्हणाले की मामाजी तुम्ही असं कसं काय, आम्हाला एक शब्दाने कळवलं नाही, एवढे ॲडमिट झाले, हे झालं ते झालं. मामाजी बोलले, अरे बाबा ॲडमिट झालो मी याच्यासाठी, मला उपचार करायचा आहे माझा, आणि तो उपचार कोण करणार आहे? डॉक्टर करणार आहे. तुम्ही करणार आहात का? भेटायला येणारे लोक काय करतात माहिती आहे? उपचारामध्ये अडथळा निर्माण करतात आणि त्या पेशंटला येऊन त्याला आठवण देतात बरं का, तुम्ही आजारी आहात बरं का, तुम्ही आजारी आहात. म्हणजे त्या पेशंटला पेशंट ठेवण्याचं पूर्ण कार्य भेटायला येणारे करत असतात. बघा भेटायला आले की लोक म्हणतात कसं झालं, मग आपण सुरुवातीपासून सांगतो. ते त्या दिवशी काय माहिती, मी पाणी पिलो आणि चहा घेतला, नाश्ता करणारच होतो, तेव्हा चक्कर आली आणि झालं. परत 1 तासाने दुसरे आले, कसं झालं, परत तेच, कसं झालं, परत तेच. तो 8 दिवस बिचारा ॲडमिट असेल तर 8 दिवस त्यांनी तेच. म्हणजे
आपण जातो कशासाठी? पेशंटला भेटण्यासाठी. तर त्याला पेशंट म्हणून त्याला हे करूच नका. तिकडे जाऊन वेगळे विषय बोला, काहीतरी वेगळं काहीतरी हास्य विनोद करा, एखादी लीळा सांगा त्यांना, एखादा निरूपणाचा प्रसंग सांगा, एखादं निरूपण ऐकवा त्यांना, त्या वातावरणातनं त्यांना बाहेर काढा. तुम्ही तुमचा जो आजार आहे, तुमचा जो काही जी काही तुम्हाला अस्वस्थता आहे प्रकृतीची, ती तुम्ही काय केली पाहिजे? सहन केली पाहिजे. योग्य उपचार पण केले पाहिजेत बरं का. म्हणजे असं नाही की उपचार करायचे नाहीत, कोणाला सांगायचं नाही. ताप आलेला आहे आणि कोणाला सांगायचंच नाही. कारण देवाने सांगितलं की निमा नावे की म्हणजे भोगून शांत भोगायचं. तर तसं नाहीये. उलट त्याचं काय केलं पाहिजे? तुम्ही उपचार सुद्धा केला पाहिजे. कुणी जर का कुणी उपचार करवत असेल तर तो करवून सुद्धा घेतला पाहिजे. आणि तो उपचार करत असताना तो शांतपणे सात्विकपणे तो उपचार करून घेतला पाहिजे. स्वामींचं म्हणणं काय आहे की भोगे निमा नावे की म्हणजे तुम्ही त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडू नका. पहिली गोष्ट, दुसऱ्यांकडनं अपेक्षित ठेवू नका. अनपेक्षित गोष्टी आपण हे करत असतो की बाबा नाही अमक्याने अमकं केलं पाहिजे, तमक्याने तमकं केलं पाहिजे, तुम्ही अमक्याला काय आणलंच नाही, भेटायला आले पण काही फळच आणली नाहीत वगैरे. हे जे काही गोष्टी आहेत हे लहान मुलांसारखे अज्ञानी लोकांसारखे असं करत बसायचं नाही. तुम्ही तुमचा आजार भोगा. तुम्हाला जे प्राप्त होणार आहे तुमच्या पद्धतीने उपचार तो पूर्णत्वास न्या. आणि त्याचा देवाला म्हणून दोष देऊ नका. खूप लोकांना ती सवय असते की देवाला दोष द्यायचा. तुम्हाला काय आजार झाला की देवाला दोष द्यायचा, आपल्याला काय झालं की देवाला दोष द्यायचा. देव असेच आहे, देव तसेच आहे. पण देवाचा कुठलाच इथं रोग येत नाही. हे सगळं आपणच जोडून ठेवलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही जर का एखाद्या खाद्यगृहामध्ये जर का तुम्ही जेवण केलं, मग त्याच्यामध्ये जे बिल येतं ते बिल कसलं, काय काय कुठल्या कुठल्या पदार्थांचं येतं? तुम्ही जे मागवलं त्याच पदार्थांचं बिल येतं ना? का तो दुकानाचा मालक त्याच्या पद्धतीने ते पदार्थांचं बिल पाठवतो तुम्हाला? नाही. जे तुम्ही मागवलं आहे, जे तुम्ही खाल्लं त्याचंच बिल येतं. आणि तुम्ही म्हणा एवढं बिल कसं काय आलं? तुम्ही जे मागवलं त्याचं बरोबर बिल आलेलं आहे. आणि एवढं कसं त्या मालकाला तुम्ही दोष देऊ शकत नाही. तसं तुम्ही जे काही जोडलेलं आहे, जे काही तुम्ही कर्म करून ठेवलेलं आहे तसे भोग तुम्हाला इथे येणार आहे. त्याचा परमेश्वराला कुठल्याही प्रकारे दोष देण्याचा काही संबंध येत नाही. आणि म्हणून स्वामी त्यांना सांगतात की तुम्ही सगळं भोगे निमानावे की म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे? सकळ जे भोग आहेत, सकळ जे काही तुम्हाला त्रास होणार आहे, म्हणजे तो ज्ञान देहाचा असेल, अनुसरण देहातला असेल, तर तो आपण काय केलं पाहिजे? तो निमानावे की म्हणजे तो आपण सहन केला पाहिजे. त्याच्यासाठी कुठलेही आया बापो करायची गरज नाही. तुम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे? ईश्वर चिंतन केलं पाहिजे. जर का तुम्ही लीळा पाहिली निळभट्ट भांडारेकरांची, तर निळभट्ट भांडारेकर हे स्वामींच्या सेवेमध्ये होते, स्वामींच्या सन्निधानी होते. संध्याकाळची आरोगणा झाल्यानंतर स्वामींची, मग निळभट्ट भांडारेकर स्वामींचं शयनासन टाकण्यासाठी म्हणून त्या देवळामध्ये गेलेले आहेत. काळोखासारखं आहे आणि त्या ठिकाणी असलेली ती इंगळी आहे ती त्यावेळेस ती इंगळी त्यांना चावली. खरं तर त्यांना ती इंगळी चावलीच नव्हती पाहिजे, कारण की स्वामींच्या सेवेमध्ये होते. परंतु संविधानीचा जो भोग आहे तो संविधानीच भोगावा लागतो. प्रकृती जो काय हे सांगितलं प्रारब्ध भोगिक्षय तो भोगावा लागणारच आहे. ती इंगळी त्यांना चावली, पण कुठल्याही प्रकारे स्वामींकडे त्यांनी कुठली तक्रार केली नाही. याला म्हणतात भोगे निमान आहे की स्वामींकडे काही तक्रार केली नाही, सांगितलं सुद्धा नाही, काहीच नाही. आणि मग स्वामींचं शयनासन टाकलं आणि मग त्यांना ज्या वेदना व्हायला लागल्या, म्हणजे इंगळीच्या वेदना ज्या असतात ते मृत्यूकडे नेणाऱ्या एखाद्या वेदना असतात. आणि मग त्यांना त्या वेदना व्हायला लागल्या आणि मग त्यांनी स्वामींना फक्त एकच विनंती केली की मी आपली स्तुती करू का? स्वामी म्हटले हो करा. एका लीळाचरित्रामध्ये येतं की त्यांनी सांगितलंच नाही स्वामींना. स्वामींनी त्यांना विचारलं स्वतःहून अधिक वेदना होत आहेत का? तेव्हा त्यांनी सांगितलं हो. मग त्यांनी स्वतः आज्ञा विचारली स्वामींना, मी तुमची स्तुती करू का? स्वामींनी परवानगी दिली, अनुज्ञा दिली. आणि मग त्यांनी स्वामींची प्रशंसा केली. फक्त माझं दुखणं घालवा वगैरे हे रडगाणं नाही गायलं, स्तुती प्रशंसा स्वामींची केली. स्वामी म्हणतात स्तुती ऐसी भांडारे कारची करो जाणती. त्यांनी फक्त स्तुतीच केली, रडगाणं गायलं नाही. रडगाणं जर का गाण्याच्या संदर्भात प्रशंसा करायची असती तर स्वामींनी आपलं नाव घेतलं असतं. कारण आपण नेहमीच स्वामींवर रडगाणंच गात असतो. कधी स्वामींची निर्हेतुकपणे आपण काही स्तुती केलेली आहे का?
प्रशंसा केली परमेश्वराची नाही करता येत आपल्याला. आपल्याला एखाद्याचं म्हणजे जो आपल्याला कामी पडेल त्याची प्रशंसा करतो, जो आपल्या कामीच कधी नाही पडला त्याची प्रशंसा करायला सांगा कोणाला, कोणी नाही करू शकत. तसं आपण बघतो की परमेश्वर आपल्या उपयोगी पडतील, मग तेवढ्या पुरतं देवाला दिवा बत्ती वगैरे उपहार करायचा, हीच प्रशंसा आपली. परंतु निळभट्टांनी जी प्रशंसा केली स्वामींनी, कुठलाही त्यांच्या त्या वेदनेचं कुठलाही प्रदर्शन त्यांनी केलं नाही आणि निमानलं, म्हणजे जो भोग आहे तो गपचूपपणे त्यांनी तो भोगलेला आहे. भटोबा जेव्हा स्वामींना म्हणतात की नाही आता मातीकाम सुरू आहे, बंद पडलेलं आहे आणि आता माझं पोट दुखतं आहे, तेव्हा स्वामी म्हणतात की बरं ठीक आहे 22 दगड व्हा, मग तुमचं पोटदुखी थांबवू. ते म्हणतात जी आधी पोटदुखी थांबवा मग सुरू करू सेवा. स्वामी म्हणतात नाही नाही, आधी सेवा सुरू करा मग पोटदुखी थांबवणार आम्ही. जशी जशी सेवा करत तसं, म्हणजे तुम्ही त्याचं प्रदर्शन करून बसू नका, आमचं दुखतंय म्हणून ते दुखणं घेऊन बसू नका. बहुतांशी वेळा आपला पायाचा अंगठा दुखत असला तर आपण संध्याकाळचं पूजा अवसर म्हणत नाही. का तर पायाचा अंगठा दुखतोय. आपण पूजा अवसर कशाने म्हणतो, पायाच्या अंगठ्याने किंवा तोंडाने. परंतु आपण काय केलं, तो जे दुखणं आहे ना ते घेऊन बसलं, नाही मला आजार आहे. बहुतांशी लोक जे आजारी असतात ना ते मानसिकच आजारी भरपूर असतात. आमच्या महादाईसांना वाटत होतं की जर का तूप नाही खाल्लं तर पोट दुखेल, असं त्यांना एक डोक्यात बसलेलं होतं. स्वामींनी त्यांचा जो गैरसमज तो काढून टाकला, असं काही नाहीये. आणि त्या दिवसापासून ते तूप खाणं बंद झालं आणि पोट काही दुखलं नाही. ते म्हणलं अरे हो, हे तर मी मानसिक आजार लावून ठेवलेला होता. म्हणजे तसं आपण मानसिक आजार स्वतःला लावून घ्यायचा नाही. थोडं जरी आजारी असतो तरी आपण लोकांना सांगत नाही बसायचं की मी आजारी आहे, मी आजारी आहे, मी आजारी. तुम्ही लोकांना नाही सांगत, तुम्ही स्वतःला सांगत असता प्रत्येक वेळी की मी आजारी आहे. तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे मला काही झालं नाहीये, मी व्यवस्थित आहे, थोडंसं हे त्रास आहे तो होईल नाही. हे आहे काय, भोगे निमानावे की, म्हणजे तुम्ही तो त्रास सहन केला पाहिजे. आता त्रास सहन करायचा म्हणजे कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे घ्यायचंच नाही का. म्हणजे कधी कधी असं असतं की बाबा काही लोक आजार एवढं डोक्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये तो जपून ठेवतात आजार. जसं बँक आपल्या तिजोरीमध्ये आपण पैसे आणि अलंकार जपून ठेवतो, कोणाला सांगत नाही किती पैसे आहेत ते, तसं तो ताप असेल किंवा एखादा आजार तो आपण आपल्या शरीरात जपून ठेवतो, कोणाला सांगत नाही. मग अधिक झाल्यानंतर मग डॉक्टर सांगतात की खूप दिवसाचा ताप आहे बरं का तुमच्या अंगामध्ये, हे खूप दिवसाचा आजार आहे तुम्हाला, हे तुम्ही सांगितलं काय नाही वेळी. आपण म्हणतो नाही भोगे निमानावे की आम्हाला देवाने सांगितलं, कोणाला सांगायचं नाही. तर तसं नाही, हे आहे अज्ञानत्वाचं लक्षण आहे. ज्ञान ब्रह्मविद्या ज्ञान जेव्हा तुमच्याकडे परिपूर्ण असतं, म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक जण होते ते बिचारे न पाळतातच आजारी पडले, नवरात्रीचं न पाळतं. त्यांना झाला टायफॉइड. मग त्यांना आम्ही फोन केला का औषध वगैरे घेतलं की नाही. ते म्हणे नाही औषध वगैरे घेतलं नाही. म्हटलं का. ते म्हणे की माझ्याकडे प्रोसीन वगैरे होती तेच घेतली. म्हटलं औषध का नाही घेतलं, मग दवाखान्यात जा. ते म्हणे नाही न पाळतंय. आता मग न पाळतंय मग काय झालं. ते म्हणे नाही न पाळतंय मग मेडिकलमधनं गोळ्या वगैरे नाही घेता येणार वगैरे. अशा पद्धतीचं हे जे आहे हे अन्यथा वागणं आहे. तुमचं न पाळतं जरी असेल तरी तुम्हाला प्रकृती संबंधित आता जे आहे स्वामींनी सांगितलं श्रुतदृश्य चुकवायला सांगितलेलं आहे. जर का तुम्ही आमचं औषध नाही घेतलं तर त्याच्यामुळे तुमचा जो आजार उद्भवेल, गोळी ती वेळीच घेतल्या गेली पाहिजे तर मग तो आजार नियंत्रित राहील. हे जर का तुम्हाला कळतं आहे तर तुम्ही वेळीच गोळी जी मेडिकलमधनं जी आहे ती घेतल्या गेली पाहिजे. औषध ते घेतलं पाहिजे, दवाखान्यात ते गेलं पाहिजे. कवणी स्वामी सांगतात की बाबा कवणी एक हिरडा देहाडा दे तरी नान म्हणजे. म्हणजे जर का तुम्ही स्वतःचं औषध करून घेत नाही, परंतु जर का कोणी तुम्हाला उपाय सांगतंय, कोणी तुम्हाला औषध आणून देतं, हिरडा बेहाडा जुन्या काळामध्ये ही औषधं काही असायची, किंवा वनस्पतीजन्य जे आहेत जे काही औषधं आहेत. समजा आपलं पोट दुखते तर मग आपण काय करतो, ओवा घेतो आणि ते गरम पाण्यासोबत खातो. कुठे जखम झाली त्याला हळद लावतो. हे जे काही घरगुती उपाय आहेत तिथल्या इथे, अशा पद्धतीचं जर का कोणी औषध तुम्हाला देत असेल तर ते ना म्हणजे नाही बोलायचं नाही की नाही नाही मी औषध घेत नाही. काही काही लोकांचं असतं मी आजारी पडलं तर मी औषध घेत नाही. परंतु कधी कधी तुम्हाला काय करावं लागतं, योग्य
जर का हे असेल तर मग ते औषध तुम्हाला घेणं आवश्यक आहे. तुम्ही औषध नाही घेत म्हणजे तुम्ही ते शरीरामध्ये तुमचं ते मुरवताय ते आजार, तर तसंही होता कामा नये. तो आजार निघून गेला पाहिजे आपल्या शरीरात. आणि म्हणून नुसतं भोगन म्हणजे सहन करून भोगत बसायचं नाही. तर त्या संदर्भामध्ये जर का तुम्हाला कोणी काही उपाय सांगत असेल तर उपाय सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे, केला पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की कवणी एक हिरडा बिहाडा दे, तर नान म्हणजे म्हणजे नाही म्हणू नये ते औषध आपण घेतलं पाहिजे. आचार्य जेव्हा पाटोद्याला आलेले आहेत, कितीतरी पायी अंतर चालून आलेले आहेत, थकून गेलेले आहेत आणि ते असे झोपलेले आहेत, पालथे एकदम सर्व पाठ वगैरे दुखते आहेत. आणि त्यावेळेस महादायकांनी त्यांच्या पाठीवर पाय दिलेला आहे, म्हणजे त्यांची ती एक प्रकारे सेवा केलेली आहे. आता भटोबासांनी म्हणावं का नाही, भोगे निमानावे मी भोगून सहन केलेलं असं नाही. कुणी जर का तुम्हाला तुमच्या पाठीवर पाय देत असेल, तुमची काही सेवा करत असेल, तर तुम्ही एक औपचारिकता म्हणून तुम्ही नाही वगैरे असं म्हणू शकता. परंतु तुम्ही एकदमच ती सेवा घ्यायचीच नाही. गरम पाणी प्यायचंच नाही, मला सर्दी झाली तरी आमची औषध मला घ्यायचीच नाही, अशा पद्धतीचं तुमचं आडमुठपणा जो आहे तो आपण करू नये. योग्य वेळी तुम्हाला जर का कोणी औषध देत असेल, हे सुद्धा परमेश्वराचं साह्य आहे. आता कधी कधी कोणी औषध नाही देणार, पण औषधाचं नाव सांगेल तुम्हाला की तुम्हाला असा आजार आहे का, मग तुम्ही काय करा, ही आमची औषधं ती घेऊन या. आता तुम्ही काय म्हटले की यांनी फक्त लिहून दिलेली आपल्याला, परंतु दिली कुठे आहे? आणि स्वामीने सांगितलं कोणी दे तर नाना म्हणजे, परंतु ह्यांनी काही दिलेलं नाही आपल्याला, म्हणजे औषध आणायला नको, तर तसं नाही आहे. तुम्हाला कोणीतरी उपाय सांगतंय म्हणजे ते सुद्धा साह्य आहे, ते सुद्धा परमेश्वराने तुमच्यापर्यंत ते औषध पाठवलेलं आहे. ते तुम्ही त्यांनी जरी नाही दिले तरी तुम्ही ते विकत घेऊन आणू शकता. म्हणजे यातले असे बारकावे आहेत. नपाळचं जरी असलं तरी औषध जर का तुम्हाला ते आवश्यकच आहे. कधी एखादा ताप असा असतो की त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं अन्न खायचं नाही, फळच खायची, आणि आता नपाळचं चालू आहे, मग काय करणार? तुम्ही डॉक्टरला सांगणार नपाळचं चालू आहे आमचं? नाही. त्यावेळेस तुम्हाला ते विकत आणावं लागेल, द्यावं लागेल. दे तर नान म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, बारकावे आहेत. तुम्ही एकच जर का गोष्ट धरून ठेवली तर चालणार नाही. आणि म्हणून लीळाचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की निळभट्ट भांडारेकरांची स्वतः स्वामींनी सेवा केली. त्यांनी एक औपचारिक नाही म्हणजे म्हटलंच असेल स्वामींना, नाही देवा तू आपण हे माझी सेवा आपण करू नका, असं झालंच असेल, परंतु एकदमच टाळलं का त्यांनी? एकदम टाळलं नाही. सेवेचा त्यांनी म्हणजे स्वामींनी जी सेवा केली आता ती त्यांना घ्यावीच लागली. म्हणजे कधी कधी अशा प्रकारे तुम्हाला अशी एक वेळ येते की ती सेवा तुम्हाला स्वीकारावी लागते, तर त्यावेळेस तुम्ही ती सेवा घ्यायची आहे. आणि जेवढं तुम्हाला सहन करता येतं तेवढं सहन करायचं, जेवढं सहन होत नाही त्यावेळेस मग औषध आपण घ्यायचं, अडकून राहायचं नाही असं. त्यानंतर कुठल्याही आजाराच्या याच्यामध्ये किती ते सहन करायचं आहे हे तुम्ही एक लक्षात घ्यायचं. प्रत्येक याच्यामध्ये नुसतं सहनच करत बसायचं नाही. तुम्हाला समजा लागलं आणि त्याच्यातनं रक्त वाहतंय, म्हणजे रक्त वाहनं सुरूच आहे आणि तुम्ही म्हटले भोगे निमानावे की, तर तसं नाही झालं. तुम्हाला लगेच काय करावं लागेल, ती जखम आधी दाबून धरावी लागेल, ते रक्त जे आहे ते थांबवावं लागेल, त्यासाठी ते औषध घ्यावं लागेल, मलमपट्टी करावी लागेल. म्हणजे हे काय आहे, उपाय जे आहेत ते उपाय तुम्हाला करायचेच आहेत. परंतु तुम्ही सर्वस्वी एखाद्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही सहन जेव्हा करता त्यावेळेस परमेश्वरावर पूर्णपणे जर का अवलंबून राहिले तर नक्कीच परमेश्वर तुमच्याकडे हिरडा देहाडा देणारे लोक पाठवणार. तुम्हाला सहन करण्याची ताकद सुद्धा परमेश्वर देतील. असं आजच्या या आपण वचनातनं चिंतन केलेलं आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण 191 आचाराची, 192 आणि 193 अशी आचाराची एकूण 3 वचनं आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. दंडवत हो.